स्तरावर शासन मान्यता झाल्यानंतर आपण विद्यापीठाकडनं किंवा MSBT कडनं त्याचं ॲफिलिएशन देतो त्या अभ्यासक्रमांना आणि त्यानंतर मग सीट मॅट्रिक्स जाहीर करून ते ऑप्शन फॉर्म घेऊन आपण सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस राबवतोय. तर ही रोबोस्ट पद्धती आहे. आजपर्यंत आपण म्हणजे महाराष्ट्र शासन हे देशात सर्वप्रथम आपण CET घेणं आणि सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्युटराइज प्रोग्राम हे पहिलं राज्य आहे. म्हणजे ज्या अनुषंगाने मग केंद्र सरकारने JEE आणि जी पहिल्यांदा AIEEE वगैरे होती ती स्वीकारून आपण पुढे गेलेलो आहोत. आणि आजपर्यंत जी पद्धती शासनाने राबवलेली आहे ती रोबोस्ट आहे. माझा मत सर असा होता की आपल्याकडे ऑलरेडी तशी यंत्रणा आहे प्रवेश पद्धती प्रवेश करण्यापासून ते जवळजवळ अशा परीक्षा घेण्यापर्यंत. करेक्ट. तर त्या संदर्भातली यंत्रणा CET सेल घेईल का? कारण CET सेल आज ज्या परीक्षा घेतं त्यासाठी बऱ्याच बाह्य संस्थेची मदत घ्यावी लागते किंवा अनेक संस्थांकडून ते काम करून घ्यावं लागतं. त्यापेक्षा तुमची यंत्रणा का वापरली जाते? मी तेच सांगतोय की यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन आणि CET कमिशनर दे आर हँड इन हँड. म्हणजे असं नाही की आम्ही आयसोलेशन. हे बघा आम्ही अप्रुव्हल प्रोसेसच्या माध्यमातून जोपर्यंत त्यांना ब्रँच नाही आहे म्हणजे संस्था ब्रँच त्याचं इंटेक कॅपॅसिटी हे जोपर्यंत त्यांना देत नाही तोपर्यंत ते सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस राबवू शकत नाही. आणि CETचं रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन CET एक्झाम करता घेऊन कंडक्शन ऑफ एक्झाम करणं हे CET कक्ष करतं. परंतु त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे संस्था स्तरावर किती टर्मिनल उपलब्ध आहे कुठल्या संस्थेमध्ये आपल्याला किती विद्यार्थी म्हणजे एका सेशनला बसू शकतात या पद्धतीचं जे नियोजन आहे ते आम्ही सोबत करतोय. आम्हीच देतो त्यांना उपलब्ध माहिती करून त्याप्रमाणे ते नियोजन करतात. आणि त्यांना पुन्हा ऑब्झर्व्हर जे नेमायचे असतात ते सुद्धा आम्ही ऑब्झर्व्हर नेमून देतो. त्यांचं करिक्युलम जे आहे म्हणजे काय अभ्यासक्रम त्या CET परीक्षेला घ्यायला लागत असतात ते अभ्यासक्रम सुद्धा आम्ही डिसाईड करून त्यांना सूचित करत असतो. थँक्यू. नाही, पहिला मुद्दा असा आहे की ऑब्जेक्शन ट्रॅकर जर आपण काय करतो आपण परीक्षा झाल्यानंतर आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर टाकत असतो. म्हणजे ज्या ह्या जी उत्तरपत्रिका दिली त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का आणि ऑब्जेक्शन जे आहे ते सिरियसली यावं म्हणजे कुणीही उठून ऑब्जेक्शन करू नये म्हणून आपण ते 1000ची फी त्याला ठेवलेली आहे. आणि ही फी आपण ह्या वर्षी प्रस्तावित केलेली नाही की ह्या वर्षी ती लावलेली नाहीये. ती 18-19 पासून आपण लावत आहोत. म्हणजे ह्या वर्षी जे काही आपल्याकडे आक्षेप आले त्या टोटल जे आपल्याकडे जे प्रश्न आपण उपस्थित केले म्हणजे प्रश्न 30 सत्रामध्ये साधारणतः 5100 प्रश्न होते. 5100 प्रश्न होते. त्याच्यासमोर जे काही आक्षेप आले त्यापैकी 54 आक्षेप हे यावेळेला असे होते की जे ग्राह्य मानावे लागले. पाठीमागच्या वर्षी ह्याची संख्या 42 होती. त्याच्या पाठीमागच्या वर्षी काही 30-35 होती. म्हणजे दरवर्षी अशा तऱ्हेचे आक्षेप घेतले जातात. आणि कारण ही परीक्षा खूप मोठी आहे. ही 30 सत्रांच्या मध्ये 7 लाख विद्यार्थ्यांच्या मध्ये आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी वेगळे 3 पेपर घ्यावे लागतात. त्याच्यामुळे या अशा तऱ्हेच्या जर आपण हा पर्सेंटेज बघितला ते 1% पर्सेंटेज आहे. तर ते 1% पर्सेंटेज आपण साधारणतः मला असं वाटतं की रिझनेबल आहे किंवा 1% प्रश्नांच्या मध्ये काही चूक होऊ शकते. आणि त्याच्या पुढे आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर टाकून आपण जे चुकीचे जे प्रश्न आहेत ते बरोबर करण्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणजे कॉग्निझन्स घेतो त्याचा. असं नाही करत की जे CET सेलनी केलं किंवा जे पेपर सेटरनी मॉडरेटरनी जे पेपर बनवले तेच बरोबर आहेत. त्याच्यामध्ये जे काही चूक होते ते सुद्धा आम्ही मान्य करतो आणि त्याप्रमाणे नवीन आन्सर की आम्ही तयार करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचा रिझल्ट लावत असतो. त्यांनी या अनुषंगाने दुसरा आक्षेप असा घेतलाय की जे पेपर शेट करतात किंवा जे कीज तयार करतात त्यांच्यावर पण त्यांचं ऑब्जेक्शन आहे की त्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे. आम्ही त्याचा आम्ही आढावा घेत आहोत. आणि त्यांच्यावर ऑलरेडी आम्ही त्यांना ऍक्शन म्हणजे शोकॉज नोटीस किंवा त्याचे कारण मीमांसा विचारण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. जवळपास 28 काहीतरी चुका त्यांनी दाखवल्या होत्या आदित्य ठाकरेंनी त्याचे 28 चुका दाखवल्या होत्या. नाही, टोटल तर 54 चुका आहेत आणि त्या आपण त्या दिवशी 7 जूनला आपण त्या
हा बोला. परीक्षा पद्धतीमध्ये प्रश्न संच सेट करत असताना काही प्रश्नसंच सेट करत असताना काही अॅनोमली असतात, तर त्या अॅनोमलीचं रिड्रेसल सिस्टीम सुद्धा असतं. म्हणजे प्रश्न सेटर आणि मॉडरेटर यांच्या माध्यमातून जे प्रश्न जातात त्यानंतर सुद्धा काही अॅनोमली असेल तर त्या दोघांनाही एक कारणमीमांसा किंवा शोकाज देऊन आपण त्यांना डिबार करण्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे सिस्टीम च्या पद्धतीने आपल्याला त्यांना एक पूर्ण प्रक्रिया राबवून त्यांना डिबार करण्यापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि हीच पद्धती आपलं विद्यापीठात सुद्धा असतं. एमएसबीटी मध्ये सुद्धा आम्ही हीच पद्धती वापरत होतो. थँक्यू. एक फक्त तुम्हाला ऍड आणखी महत्वाचा मुद्दा की ही का ट्रान्सपरंट आहे सिस्टम, आणि याच्यामध्ये जर तुम्ही स्वतः याचा सायंटिफिकली स्टडी केला, म्हणजे ही जी सिस्टम तयार केली आहे ना, हे जे मॉडेल पर्सेंटाईलचं तयार केलं गेलेलं मॉडेल आहे, हे मॉडेल कोणी अत्यंत एक्सपर्ट स्टॅटिस्टिशियननी केलेलं आहे. काही कोर्ट मॅटर्समध्ये या स्टॅटिस्टिशियननी कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे. यामध्ये आपण इतकी ट्रान्सपरन्सी इन्शुअर केलेली आहे की तुमच्या एक्झाम नंतर आपण जो त्या ठिकाणी तुम्हाला 3 दिवसांपर्यंत या संपूर्ण गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आपल्याकडे जो ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला ते रेकॉर्ड करता येतं. जर तो ऍक्सेस विद्यार्थ्यांना नसला असता तर प्रॉब्लेम झाला असता. तो मुलं दरवर्षी अशा स्वरूपाने काही ना काही, कारण बघा तुम्ही साधारणतः 30 बॅचेसमध्ये ह्या जर एक्झाम्स होत असतील, 7 लाख विद्यार्थ्यांच्या होत असतील, किती प्रकारचे पेपर्स हे त्यांना क्रिएट करावे लागते. माझ्या अंदाजाने ही संख्या 5,000च्या वरती जाते. त्यामध्ये आपण ह्या चुका आता बघतो की ह्या आलेल्या आहेत. यामधला त्यांनी तात्काळ त्या चुका आल्या इमिडिएटली त्याला रेक्टिफाय करण्याची प्रोव्हिजन आहे. त्या चुका रेक्टिफाय केल्यानंतर ज्या ऍक्सेप्टेड आहेत त्यांना तात्काळ ग्रेस मार्क देण्याची पण प्रोव्हिजन आहे. त्यामुळे हे इमिडिएटली रेक्टिफाय केले गेलेलं आहे. आणि ही प्रोसेस ही 2019 पासून अशाच पद्धतीने चालू आहे. हा मुलांना मोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे इतकं ट्रान्सपरंट वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या असल्यामुळे या ठिकाणी तो स्कोपच नाही. पण इतकं मॅन्युअल इंटरव्हेन्शनला कुठेही वाव नाहीये. हे सगळं सॉफ्टवेअर आहे, त्या माध्यमातून हे सगळं वर्कआउट केलं गेलेलं आहे. एक्सपर्ट्सच्या अनुसार झालेला आहे. मग याच्यामध्ये शंका कुशंका घ्यायला वाव का उरतो? म्हणजे या जर तुम्ही म्हणताय की चुकलं तर ग्रेस मार्क, अशी पद्धतीच निर्माण होऊ नये ना. मग आता ज्या पद्धतीने काही विद्यार्थी साधारणतः या रिझल्ट लागल्यानंतर आणि काही काळामध्ये सीईटी सेलला येऊन आयुक्त महोदयांशी चर्चा करतायत, पॅरेंट चर्चा करतायत, तर एक जनरल जी विद्यार्थ्यांच्या बाबतीमधली मागणी आहे की त्यांनी ज्या पद्धतीचे ऑब्जेक्शन काही रेज केलेले होते त्या ऑब्जेक्शन्सनुसार ते करेक्ट केले गेले का, त्यानुसार मग आम्हाला मार्क मिळालेत का, हा एक पहिला पार्ट. दुसरं, मग आम्ही टॉपर्स आहोत, त्या बॅचेसचे टॉपर्स आहेत तर त्या टॉपर्सची नावं की त्यांनी घोषित करणं. तिसरा, साधारणतः पर्सेंटाईल प्रकार हा जरी थोडा टेक्निकल नेचरचा असला तरी तो कशा पद्धतीने काढला जातो, या बाबतीमध्ये मुलांचे काही प्रश्न आहेत. पण याविषयी स्वतः आयुक्त महोदय सांगते इतकी ट्रान्सपरंट वेने आपण ते केलेलं आहे. मुलांना ते मार्क्स त्यांचे ऍड केले गेलेले आहेत, काय आहे त्या संदर्भात आता आयुक्त महोदय पण तुम्हाला सांगतीलच. परंतु ही बाब अगदी या बाबतीमध्ये अशोर आहे की त्या मुलांचं तो तात्काळ त्यांनी जे ऍक्सेप्ट केले गेले, साधारणतः आसपास वगैरे त्या क्युरीज रेज केल्या गेलेल्या होत्या ज्याच्यामध्ये त्या ऍक्सेप्टेड होत्या, ते काही बरेच रिपिटेशन्स वगैरे त्याच्यामध्ये होते. काही एकाच प्रश्नाला अनेक विद्यार्थ्यांनी तो इश्यू रेज केलेला होता. साधारणतः 54 जर होत्या तर ते 54 इमिडिएटली रेक्टिफाय केले गेलेलं आहे. तुम्ही जे म्हणता आहात ते विद्यार्थ्यांना आम्हाला जे आम्ही रेज केलं गेलेलं ते ऍड झालं आहे का, आणि ओव्हरऑल पर्सेंटाईल सिस्टम काय आहे अशा स्वरूपाचे आहे. परंतु कुठेही काही गैरप्रकार झालाय किंवा विद्यार्थ्यांना काही मार्क कमी दिले गेलेत असा कुठे ऑब्जेक्शन नाहीये. तो सूर आम्ही स्वतः बघतो. म्हणजे जे विद्यार्थी किंवा पालक आता सीईटी सेलमध्ये येत आहेत आणि इंटरॅक्शन करतात त्याच्यावरनं जो आम्हाला जाणवला ते तुम्हाला आम्ही सांगितलं. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भविष्यामध्ये रेक्टिफिकेशन केलं जाईल खुद्द तुम्हाला कमिशनर महोदय सांगतील. तुमचं उत्तर देऊ पहिल्यांदा. काय होतं माहिती का, पहिली बाब आपण ही लक्षात घेतली पाहिजे की 7 लाख मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि आपली जी परीक्षेची पद्धत आहे ती ऑनलाईन आहे, ती ऑफलाईन नाही आहे.
त्याच्यामुळे आपल्याला एका वेळेला 7 लाख मुलांना कॉम्प्युटरची सिस्टीम उपलब्ध करून देणे आपल्याकडे कुठली कॅपॅसिटी नाही. इव्हन तुम्ही जेईच्या जरी परीक्षा बघितल्या तरी त्या सुद्धा 10, 12, 15 सेशनमध्ये होतात. आपल्याला फक्त जर एकाच वेळेला 7 लाख मुलांना जर परीक्षेला म्हणजे बसायला द्यायचं असेल तर आपल्याला ती ऑफलाईन एक्झामिनेशन घ्यावी लागेल. मग त्या ठिकाणी मग पेपर फुटी वगैरे अशा तऱ्हेचे काही प्रसंग घडू शकतात किंवा अशा तऱ्हेचे ते तसे घडू नयेत म्हणूनच आपण ऑनलाईन सिस्टीमकडे आलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण फक्त पुणे, मुंबई किंवा साधारणतः नाशिक वगैरे ह्यांचा विचार करतो, परंतु आपल्याकडे गोंदिया, वाशिम, हिंगोली ह्यासारखे सुद्धा जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या कमी आहेत, परंतु तिथून जे लोक जी मुलं अप्लाय करतात त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की त्यांना पहिल्यांदा अकोमोडेट करावं लागतं. मुंबईमध्ये कदाचित ती फॅसिलिटी जास्त आहे, मुंबईमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा ती फॅसिलिटी जास्त आहे, परंतु ह्या अशा रिमोट एरियामधले किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका तऱ्हेचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. त्याच्यामुळे आपण आपले काही फॅसिलिटेशन सेंटर आहेत की ज्याच्यामध्ये साधारणतः 3235ची आपली कॅपॅसिटी आहे. ॲज अगेन्स्ट आपण काही म्हणजे ज्यांच्याकडे ती फॅसिलिटी आहे त्यांच्याकडनं ती फॅसिलिटी घेतो. आणि कॉम्प्युटरच्या सिस्टीममुळे जी येणारी ट्रान्सपरन्सी आहे, कारण त्याला तो पेपर क्लिक केल्यानंतर त्याला तो पेपर दिसतो, त्याचं ते वेळ ठरलेली असते. 90 मिनिटांमध्ये त्याचं फिजिक्स आणि केमिस्ट्री होतं, पुढच्या 90 मिनिटांमध्ये 90 मिनिटांनंतर तो पेपर जातो आणि ऑटोमॅटिक 180 मिनिटं झाले की त्याचा पेपर जो आहे तो सबमिट होतो. मग त्याला सबमिट करावं लागत नाही. एवढी जर आपल्याला ह्या पद्धतीची जर ट्रान्सपरन्सी किंवा ह्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारची पेपर फूट होऊ नये किंवा त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पेपर फुटीमुळे ते होऊ नये ह्याच्यासाठी हा एक कॉन्शियस डिसिजन घेतलेला आहे गेल्या 4-5 वर्षापासून. आणि त्याच्यामुळं एकाच वेळेला 7 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य नाही. जेव्हा कधी भविष्यामध्ये मला माहिती नाही की एका वेळेला 7 लाख विद्यार्थ्यांची जेव्हा कधी येईल त्यावेळेला कदाचित 10 लाख विद्यार्थी बसतील, मग त्यावेळेला तो आपल्याला विचार करता येईल. परंतु आजच्या आपलं जे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आता करंट आहे त्या करंट आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इतक्या विद्यार्थ्यांची संख्या घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो, साधारणतः जर 30,000ची कॅपॅसिटी असेल तर त्यातले काही कॉम्प्युटर खराब होतील ह्याचा विचार करून साधारणतः आपण 26-27,000 हे ह्या वर्षी आपण म्हणजे असं तुम्ही बॉलपार्क धरू नका की पाठीमागच्या वर्षी हे होतं. ह्या वर्षी जेवढे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यातून ऍक्च्युअली म्हणजे आपल्याकडं फॅसिलिटेशन सेंटर किंवा लर्निंग सेंटर वगैरे ती आपल्याकडे असलेली कॅपॅसिटी हे बघून आपण साधारणतः असा 26-27,000चा एक ग्रुप बनवतो आणि त्या ग्रुप मार्फत आपण ही परीक्षा घेतो. सर, ज्यांना कमी गुण मिळाले त्यांची पर्सेंटाइल जास्त आहे, ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांची पर्सेंटाइल कम आहे, म्हणजे हा काय नाही असं नाही. कसं आहे माहितीये का की अशी तक्रार जरी असली तरी त्याची पहिल्यांदा आपल्याला शहानिशा केली पाहिजे. पहिली गोष्ट कसं आहे माहितीये का की प्रत्येक बॅचमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला 50 मार्क आहेत, 50 मार्क म्हणजे त्याचे रॉ स्कोर की जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे धरून 50 त्याचा स्कोर आहे. तर हा जो 50 स्कोर असलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच पर्सेंटाईल आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला अशी शक्यता फारच कमी वाटते की एकाच याच्यामध्ये, कारण ह्याच्याबद्दल असं कुठलंही कोणी आमच्याकडे असं हे आणून दिलं नाही की हे माझे मार्क आहेत. आणि कारण बेसिकली आपण रॉ स्कोअर डिक्लेअर करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी कदाचित त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेवर असं त्यांनी अंदाज केला असेल की बाबा मला एवढे मार्क मिळत आहेत आणि तेवढे मार्क मिळत आहेत तर मला हा पर्सेंटाईल आला पाहिजे होता, कारण माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्याला हा पर्सेंटाईल आला ऍक्च्युली परीक्षेमध्ये. त्याच्यामुळं कदाचित त्याचा असा समज झाला असेल. आणि दुसरा माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला गेल्या 3-4 दिवसामधला, तर असा पण आहे की ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे पर्सेंटाईल बद्दल काही शंका होती की मला जास्त मार्क होते पण तुम्हाला पर्सेंटाईल कमी आलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं आम्ही तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की ज्या 3 दिवसांमध्ये ही आन्सर की अवेलेबल करून दिली होती त्यांना, त्या काळात त्यांनी त्याच्याकडे बघितलंच नाही. आणि आज त्यांना असं वाटतं की मला एवढे मार्क पडायला पाहिजे होते. मी त्यांना असं विचारायचो की तुम्ही ते आन्सर की त्यावेळेला जेव्हा तुम्हाला तो विंडो ओपन होती तेव्हा ती बघितली का, तर ती म्हणायचे की आम्ही नाही बघितली. म्हणजे थोडक्यात काय झालं की त्यांचं तसं ते वाटत असावं. माझे जो ऍज फार ॲज सीईटी इज कन्सर्न, एका मार्क ज्याचा रॉ स्कोर 1 आहे असे सर्व विद्यार्थ्यांना एकच पर्सेंटाईल मिळालेला आहे. ह्याच्याबद्दल आपण निश्चिंत असावं. सर, सोशल मीडियावर खूप सारे नाही, एक आता त्याच्या संदर्भामध्ये जो आता एकच फक्त सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ व्हायरल होतात, तेव्हा काही कारवाईसाठी भागवत तुमच्याकडे येतो. पण आता हा पर्सेंटाईल आणि रॉ स्कोरच्या बाबतीमध्ये प्रश्न जो आता रेज केला गेला त्याच्यामध्ये एक आणखीन आहे की आपल्याला पर्सेंटाईल सिस्टम का
घ्यावी लागते. म्हणजे आपण साधारणतः 3 प्रकारच्या सिस्टम या बघतो. पहिला सिस्टम आहे की रॉ स्कोर डिक्लेअर करा, त्यानुसार ऍडमिशन्स करा. दुसरं सिस्टम पाहतो आपण पर्सेंटेज सिस्टम. लक्षात घ्या किती पर्सेंट, तिसरी आहे पर्सेंटाईल. या तिघांमध्ये पण आपापलं स्वतःचं नेचर आहे. ज्या वेळेला आपण कोणतीही एक्झाम ही मल्टिपल बॅचेसमध्ये घेतो, जास्त संख्या असल्यामुळे, त्यावेळेला आपल्याला ज्या वेळेला मल्टिपल पेपर्स आपल्याला सेट करावे लागतात, त्यावेळेला प्रत्येक पेपरची जी काठिण्य पातळी आहे ही आपल्याला सिमिलर ठेवता येते. त्यामध्ये अगदी मायन्यूट फरक होऊ शकतो. त्यामुळे ऍव्हरेज प्लस जो त्याचा रॉ स्कोर आहे त्याच्या आधारावर करण्याऐवजी, कारण जर तुमची काठिण्य पातळीमध्ये अगदी 1-2% फरक असेल तर तो रॉ स्कोर जर आपण डिक्लेअर केला किंवा त्याच्या आधारावर जर आपण केलं ऍडमिशन्स वगैरे, तर तो त्या एका बॅच मधल्या काही मुलांवरती इंजस्टिस होऊ शकतो. म्हणून पर्सेंटाईल सिस्टम आपण का आणलेली आहे की एकूण ही गोष्ट गृहीत धरून की काठिण्य पातळीमध्ये फरक असू शकतो, त्यामुळे सगळ्यांना एक समान न्याय देता आला पाहिजे. हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तो केल्यानंतर दुसरं म्हणजे ज्या ज्या एक्झाम्स मध्ये मल्टिपल बॅचेस मधून घ्याव्या लागतात, म्हणून मी तुम्हाला अधोरेखित केलेलं आहे, जी JEE ह्याच पॅटर्न मधून जाते, अशाच पद्धतीने ती काही दिवस चालणारी मल्टिपल बॅचेस मध्ये चालणारी अशाच पद्धतीने पेपर सेट केले जातात आणि अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी काउंट करून रिझल्ट डिक्लेअर केले जातात. त्यामुळे ही सिस्टम मी तुम्हाला सांगितलेली आहे की ही फुलप्रूफ सिस्टम आहे. आणि का आपण रॉ स्कोअरच्या आधारावरती डिक्लेअर करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे आता आयुक्त महोदयांनी सांगितलं, लक्षात घ्या की आपला प्रयत्न जरूर आहे. असं नाहीये की बॅचेस साईज वाढत नाहीये. लक्षात घ्या बॅचेस साईज ह्या साधारणतः 20,000 पासून सुरू झाल्या. आपली यावेळेसची बॅच साईज 26,000 पर्यंत चालली गेलेली होती. त्यामुळे बॅचेस साईज आपण वाढवायचा प्रयत्न करतो आहोत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण आपले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहोत का? आहोत. साधारणतः टेंटेटिव्हली आपण एक धरून चालू की 40,000 ते 45,000 विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळेला. पण याला लागणारे कॉम्प्युटर्स म्हणजे तुमचे साधे कॉम्प्युटर्स लागत नाही. तो याला लागणारे एका विशिष्ट लॅब मधले, त्याला लॅब सिस्टम पाहिजे आहे, त्याची कनेक्टिव्हिटी प्रॉपरली पाहिजे आहे, ते ऍडव्हान्स लेवलचे कॉम्प्युटर्स आहेत. अशा प्रकारच्या कॉम्प्युटर्स साधारणतः आपण 40,000 ते 25,000 विद्यार्थ्यांची अटेस्टेड एक्झाम घेऊ शकतो. 6-7 लाख विद्यार्थ्यांची घेता येणं हे भयंकर डिफिकल्ट आहे. पण यावरही आम्ही मार्ग काढलेला आहे. प्रतिवर्षी आपण ही आपली जी कॅपॅसिटी आहे ही इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. या वेळेला आपण साधारणतः याच कॅपॅसिटीमध्ये 3,500 कॉम्प्युटर्स ऍड केलेले आहेत. त्यामुळे 3,500 आपली कॅपॅसिटी यावेळेला वाढलेली आहे. भविष्यामध्ये आणखी ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण करण्याचा प्रयत्न करू. परंतु वन स्ट्रोक मध्ये एक्झाम घेणं आणि ते वन स्ट्रोक मध्ये जर घेतली गेली तर रॉ स्कोर हा पॉसिबल असू शकतो. परंतु जोपर्यंत वन स्ट्रोक मध्ये घेणं पॉसिबल नाहीये, मल्टिपल बॅचेस मध्ये आपण घेतोय, त्या वेळेला पर्सेंटाईल सिस्टम आपल्याला वापरावी लागणार. नाही, तुम्ही मार्कशीट म्हणताय. नाही, मार्कशीट हा म्हणजे प्रश्न आणि त्यांचे आन्सर की आणि OMR शक्यतो ऑफलाईन मध्ये आपण तो शब्द वापरतो. यांची जी आन्सर की आहे आता आमच्याकडे काही ग्रामीण भागातले पण विद्यार्थी आलेले होते. साताऱ्याकडून आले होते, नगरकडून आले होते, काही मराठवाड्यातून आले होते. आणि त्यांचा त्यांनी जरी त्यावेळेला ती बघितली नसली तरी ती मुलं आज हे आहेत, म्हणजे काय म्हणतात, त्यांना थोडीशी ती बावरलेली आहेत. आणि कसं असतं की 12वी नंतरचं जे पुढचं शिक्षण आहे ते ह्या परीक्षेच्या म्हणजे ह्याच्या आधारावर त्यांना पुढचं शिक्षणाची त्यांची ग्वाही त्यांना मिळत असते. तर त्याच्यामुळे आम्ही असा एक डिसिजन घेतलेला आहे की ही जी आन्सर की आहे आणि जी ही आहे त्यांची मॉडेल आन्सर की, ही आम्ही त्यांना पुन्हा एकदा 2 दिवसासाठी अवेलेबल करून देणार आहोत. साधारणतः आमचा हा साधारणतः प्लॅन 27-28 जूनचा आहे. आम्ही ते टेक्निकल फिजिबिलिटी आम्ही पाहत आहोत. तर साधारणतः टेंटेटिव्हली आम्ही 27-28 साली त्यांना कारण एकदा आम्ही त्यांना दिलेली आहे, असं नाही की आम्ही पहिल्यांदा दिली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा देण्यामध्ये काहीच आहे नाही. आणि आज जर मुलांच्या मध्ये काही शंका असेल, आणि आमचा सगळ्यात महत्वाचा कन्सर्न असा आहे की ह्याच्यातून नैराश्यातून कुठल्याही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये. म्हणजे आमचा सर्वात महत्वाचा कन्सर्न हे आहे की आम्हाला असं कुठल्याही एकाही विद्यार्थ्याचं असं त्यांनी त्या कुठल्याही नैराश्याच्या आहारी जाऊन एका ह्याचं काय म्हणतात, एका आम्ही प्रत्येक जीवाचं आम्हाला थोडक्यात काळजी आहे. त्या निमित्ताने, त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा 2 दिवस ही ऍक्टिव्हिटी करत आहोत.
आम्ही त्याचं ऍक्च्युली आता 27-28 डेट्स आहेत, परंतु ऍक्च्युली आम्ही टेक्निकल फिजिबिलिटी बघून आम्ही ते आमच्या वेबसाईटवर जाहीर करू की, आणि त्यावेळेला ज्याला वाटेल त्याला तो त्याची आन्सर की आणि हे पाहू शकतो. हे अशी आम्ही सोशल मीडिया केवळ आपण ती आन्सर कीच नाहीये, तर जे सर्व कॅटेगरीज मधले टॉपर्स आहेत त्या विद्यार्थ्याला जेव्हा आन्सर की येईल तो स्वतःचं पर्सेंटाईल बघू शकेल, तो कंपॅरिझन त्या बॅचमध्ये पण करू शकेल, त्याच्या पोझिशनला अनुसरून पण तो करू शकेल. टॉपर जर एवढ्याचा असेल तर मला काय आहे. त्यामुळे जी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, अगदी थोडक्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे, ती शंका देखील रेक्टिफाय करण्यासाठी आपण पुन्हा एकदा जी आपण फॅसिलिटी ही 3 दिवस ऑलरेडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती, पण समाहू विद्यार्थी जर त्याला युज करू शकले नसतील, सिमिलर फॅसिलिटी आपण पुन्हा एकदा 2 दिवसांसाठी त्यांना उपलब्ध करू. तो देखील त्यांची अँबिग्युटी, त्यांचे कन्सर्न्स, काय डाऊट्स असतील ते कॅन गेट इट रेक्टिफाईड. तुम्हाला आता मी टेंटेटिव्ह डेट सांगितली 27 आणि 28, परंतु ते आपल्याला थोडं टेक्निकल टीमशी बोलून तो डेटा आणि त्याचे काही असतील त्यांचे काही रिक्वायरमेंट्स त्याच्याप्रमाणे, परंतु एक 99% आपण 27-28ला हे करतोय आणि तशी आम्ही जाहीर सूचना पण देतो. सीबीएसई आणि सीबीएसई कशाचा तो 1-2 दिवसात लागेल. तो आता त्याचं हे चालू आहे, पृथक्करण चालू आहे आणि त्याचे जे काही चॅलेंजेस वगैरे होते ते आम्ही म्हणजे इनफॅक्ट ह्याच्या अनुषंगाने आम्ही हे सांगतो की आम्ही प्रत्येक परीक्षेसाठी सुद्धा चॅलेंजेस हे केलेले आहेत. म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर हा नुसतं MST CET साठी नाही तर लॉ साठी पण होता. आता त्याच्यामध्ये काही 1-2 परीक्षेमध्ये कुठलंच आम्हाला ऑब्जेक्शन आलं नाही, परंतु आम्ही सगळ्याच परीक्षांसाठी हा ऑब्जेक्शन ट्रॅकर आम्ही उपलब्ध करून देतो. म्हणजे हे काय इट इज नॉट ओनली वन एक्झाम स्पेसिफिक अशी ऍक्टिव्हिटी नाही. मैं इनका एक यांचं उत्तर द्या म्हणजे मग नाही, आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेणार आहोत आणि सीबीएसई वगैरे खूप मोठी कारवाई हा आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. आम्ही सायबर सेलकडे वगैरे ते प्रॉपर त्या केसेस रेफर करणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही कायदेशीर कारवाई आहे अशा अपप्रवृत्तींना आळा बसण्यासाठी जे खोडसाळपणे युट्यूब किंवा काही समाज माध्यमांच्यावर अशा काही रील्स टाकतायत त्यांच्यावर आम्ही ऍक्शन घेणार आहोत. आणि या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना हे पण अपील करतो की कृपया अशा प्रकारच्या फॉल्स प्रोपोगंडा क्लिप्स की ज्यांच्यावरती खरंच कंट्रोल नसतो याला कशालाही बळी पडू नका. ही अत्यंत ट्रस्टेड सिस्टम आहे, एक्सपर्ट लोकांकडनं केली, गेल्या 5-6 वर्षांपासून ती इन प्लेस आहे, ऍक्टिव्ह असणारी सिस्टम आहे आणि त्याच्यामधनं यापूर्वी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण झाले पण. त्यामुळे ही काही सिस्टम आता इंट्रोड्यूस झालेली नाही, केंद्राच्या पातळीवर पण केली गेली, राज्य पातळीवर पण केली गेली. कृपया अशा कोणत्याही फॉल्स प्रोपोगंडाला, माहितीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. अगदी त्यांना फारच शंका असेल तात्काळ सीईटी सेलला ते अत्यंत प्रोएक्टिव्हली सगळ्या त्यांचे क्युरीज ऍड्रेस करत आहे. तुम्हाला वाटलं तर त्यांना डायरेक्टली अप्रोच पण नाही, मी राजकारणाच्या संदर्भात मी काहीच बोलणार नाही. एक अत्यंत महत्त्वाची सोशल मीडिया म्हणत नाहीये मी, आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. मी फार कन्सर्न आहे, मी एक शिक्षक म्हणून तुमच्या सगळ्यांशी बोलतो आहे. आपण सगळेजण आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी बोलतो आहोत, शैक्षणिक भवितव्याविषयी बोलतो आहोत. आपल्यापेक्षा पण जास्त ते जे विद्यार्थी ज्यांनी प्रचंड कष्ट करून ही सीईटी एक्झाम दिली आणि ज्यांच्या भविष्यावरती सगळ्या गोष्टी, त्यांचं करिअर या सगळ्या गोष्टीवरती डिपेंड आहे. मला असं वाटतं, मनापासून असं वाटतं त्या कोणत्याही गोष्टींमध्ये आपण कोणत्या प्रकारचं राजकारण आणता कामा नये. हा शिक्षणाचा भाग आहे, हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा भाग आहे, हा त्यांच्या आयुष्याचा भाग आहे आणि आम्ही इतके संवेदनशील आहोत या सगळ्या बाबतींमध्ये. अत्यंत प्रोएक्टिव्हली आपलं राज्य या अकॅडमिक इयरपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या अँगलने इथं आणण्याचा प्रयत्न करते आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या वेलफेअरसाठी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे आमच्याकडनं प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला असं वाटतं की हे असं एक फील्ड आहे की जे फील्ड आपण कोणत्याही पद्धतीच्या अशा स्वरूपाच्या हितसंबंधांच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. हा विद्यार्थ्यांचा करिअरचा प्रश्न आहे आणि आम्ही ओपनली तुमच्या समोर आलो, पण हा देखील एक ट्रान्सपरन्सीचाच माध्यम आहे. आम्ही तुमच्या समोर का आलेलो आहोत हे सांगण्यासाठी की ही सिस्टम आहे, ही फुलप्रूफ आहे. तुम्ही स्वतः चेक करा. मी याच्यामध्ये आणि आम्ही याच्यानंतरही इंटरॅक्शन करायला तुमच्यावर तयार आहोत, 1-to-1 इंटरॅक्शन करायला तयार आहोत. आमचे सगळे त्यामध्ये टेक्निशियन्स, एक्सपर्ट्स पण आहेत.
आम्ही तुमच्या प्रत्येक क्युरीजला ऍड्रेस करू, परंतु या बाबतीमध्ये कोणताही चुकीचा मेसेज हा कृपया पसरवू नका, कारण ह्या विद्यार्थ्यांनी अत्यंत ट्रस्टनी एक्झाम दिलेली आहे. आपण अत्यंत 5-6 वर्षांपासून खूप उत्तम पद्धतीने ही सगळी प्रक्रिया राबवतो. रमेशा सर, हिंदी में बता दीजिए कि पेरेंट्स को आप किस तरह से मैसेज देना चाहेंगे और जो सवाल उठ रहे हैं एमएनसीईटी एग्जाम को लेकर उसके बारे में मैं हिंदी में बात करने की कोशिश करूंगा. हिंदी इतनी मेरी शायद अच्छी नहीं होगी. मैंने जो अभी जो मैंने पहले बताया मैं वही बताना चाहता हूं कि इस एग्जाम के बारे में आप कोई भी क्या कंसर्न या क्या कह सकते हैं मुद्दे हैं, कोई एम्बिग्यूटी मत रखिए. और आप पहले से मतलब जो जहां से एग्जाम शुरू होती है, जहां से पेपर सेट होने से up to the declaration of the result, everything is transparent, through technical aspects and what I can say through the guidance of the guidance of the experts. We are conducting the examination. It is all software based examination. There is no manual intervention in it, and therefore they should rest assured that this examination is foolproof and as the examination is conducted as per the method which has been declared earlier before the start of the examination. मैं फिर से एक कोशिश करता हूं आपका हिंदी में जवाब देने की. क्या है कि ये जो प्रोफेशनल अभ्यासक्रम है, तो प्रोफेशनल अभ्यासक्रम के तहत हम जो प्रक्रिया जो मतलब 4-5 साल की जो पहले की बात हो रही है, मैं तो बहुत पहले जाना चाहूंगा, क्योंकि जब तंत्र शिक्षण संचालनालय निदेशालय हिंदी में बोलते हैं, वो उसके तहत जब हम ये सब सिस्टम इम्प्लीमेंट करते थे, तब से ये रोबोट सिस्टम बनाया गया है. और हर साल में जो हमें अनुभव आते हैं उससे हम शिक्षा लेके उसे हम सुधारने की कोशिश कर रहे हैं. तो ये सिस्टम जो है वो हर साल इम्प्रूव होके यहाँ तक आया है. माननीय उच्च न्यायालय ने भी हमारी सराहना की है कुछ बारे में कि हम वी आर ट्राइंग टू गिव जस्टिस टू ईच एंड एवरी स्टूडेंट्स. और इस तहत मुझे नहीं लगता कि कोई विद्यार्थी या कोई पालक के मन में कोई संदेह हो. अगर किसी के मन में कुछ संदेह है तो वी आर ओपन फॉर क्लैरिफिकेशन ऑन एनी ऑफ द इशू. ऐसा कुछ इशू नहीं है कि जिसमें हम बैठ के बात नहीं कर सकते हैं. अगर आपके कुछ कंसर्न इसके ये प्रेस कॉन्फ्रेंस होने के बावजूद भी रहेंगे तो वी आर ओपन फॉर द डिस्कशन. और इंग्लिश में भी बोल देता हूं. इन द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वी आर इम्प्लीमेंटिंग द प्रोसेस ऑफ दिस सीईटी एंड सेंट्रल एडमिशन प्रोसेस राइट फ्रॉम द बिगिनिंग. रादर वी आर द फर्स्ट स्टेट इन द कंट्री टू इम्प्लीमेंट दिस in a centralized manner through computer based system, and by taking a cue from our implementation, Government of India has also started its implementation for the professional education in online manner. CET conduction and central admission process are being done in coordination with CET Commissionerate and Directorate of Technical Education, and our system is robust and we are trying to give justice to each and every students. Thank you. सर, शेवटचा एक प्रश्न असा आहे देवळणकर सरांना विशेषतः आपण एनएपीची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे लागू केली आहे, परंतु एका विद्यापीठामध्ये प्रवेश प्रक्रिया मात्र समान पद्धतीने नाहीये. कुठे त्या स्तरावर वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया केल्या जातात. तर मागच्या काळामध्ये मंत्री महोदयांनी सीईटी अनुप्रवेशासाठी अशी घोषणा केली होती, त्या अंमलबजावणीचं काय झालं? आता ज्या वेळेला एनईपी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे आपलं 2024-25 पासून राज्यामध्ये सरसकट पद्धतीने अंमलात येत आहे, त्यावेळेला ज्या पद्धतीने आपण आता प्रश्न उपस्थित केलेले जी युनिफॉर्मिटी आहे ऍडमिशन प्रोसेस मधली, एक्झाम मधली, इव्हॅल्युएशन मधली आणि एक्झाम रिझल्ट डिक्लेरेशन मधली, ही यासाठी येणार आहे की यामध्ये आपण मुलांना एंट्री आणि एक्झिटचं ऑप्शन देतो आहोत. एंट्री आणि एक्झिटचा जर ऑप्शन तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न मध्ये, ऍडमिशन मध्ये, एक्झाम मध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मध्ये सगळ्यांमध्ये युनिफॉर्मिटी आणावी लागणार आहे. आणि त्याच्यावरती सगळ्यात मोठं औषध हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 असल्यामुळे आता ही युनिफॉर्मिटी ज्याची आपण सगळीच अपेक्षा करतो आणि तुमच्या म्हणण्याला आमचा पूर्णपणे दुजोरा आहे की खरं आहे युनिफॉर्म पॅटर्न नाहीये. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटते की युरोपियन युनियनच्या 28 देशांमध्ये युनिफॉर्म पॅटर्न असू शकतो तर आपल्या राज्यामध्ये 13 विद्यापीठांमध्ये का असू शकत नाही.
हाच कन्सर्न आहे. त्या कन्सर्नच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालले. जर तुमच्याकडे एनईपी अंमलात आल्या ही युनिफॉर्मिटी आलेली आपल्याला दिसून येईल. या संदर्भात जो काही खोड पसरवण्यात येतोय किंवा जो दिसतोय तो काही क्लासेस कडून करण्यात आला असा काही तुम्हाला संशय आहे का? एनईपीच्या बाबतीमध्ये अगदी सरळ 2 ते 3 साधे प्रश्न आपल्या मनाला विचारा. राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजे काय? राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजे मातृभाषेत शिक्षण करणं. राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजे लवचिकता. राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजे स्वातंत्र्य. राष्ट्रीय शिक्षण 2020 म्हणजे कौशल्य विकास. त्याच्यासाठी कोणाला विरोध असण्याचं काय कारण आहे? आपल्या सगळ्यांचा कन्सेन्सस आहे, तेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे. हे काय वेगळं आपण सांगतो आहोत त्याच्यामध्ये? त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे, हे तो विकसित भारत घडवण्यासाठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज ना उद्या विद्यार्थ्यांना कळणारच आहे, हे विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज आहे. त्यावेळेला विद्यार्थ्यांकडूनच ही मागणी येणार आहे. आपण पहिल्यांदा युरोप आणि अमेरिकेच्या पॅटर्नवरती आपली एज्युकेशन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो आहे. हा ड्रास्टिक रिफॉर्म्स आहेत, अत्यंत उत्तम पद्धतीने आहेत. सर्व स्टेक होल्डर्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मग ते पालक असतील, विद्यार्थी असतील, संस्थाचालक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक आहेत. तयारी उत्तम पद्धतीने झाली आणि अख्खं राज्य, सरकार, विद्यापीठ आणि महाविद्यालय, टीचिंग, नॉन टीचिंग सगळे एका स्पीचवरती ऍज अ टीम म्हणून आपलं हे धोरण अंमलबजावण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. In fact, we have already made it clear, please don't try to politicize this issue because this is the education and this pertains to the future of the students. So we want it, completely aloof from this politicization. We need to be, all need to be, as a parent, as a human being, need to be very sensitive as far as this issue is concerned and we in fact ensure all type of transparency measures. And this has not been happening for the first time. It has been going on since 2019. As our Mohitkar sir has rightly pointed out, this system is a foolproof system. This system is at the same time flexible system also. So we are accommodative for any type of suggestion. If in case you have, we will definitely try to rectify and work on that. But let me assure to all the parents and all the students that this is a foolproof system. You should have a trust in it, and we are extremely sensitive as far as their career is concerned. Thank you very much. देखिएगा, मैंने ऑलरेडी इस बात को क्लैरिफाई किया है. किसी भी तरह के फॉल्स प्रोपेगेंडा को आप प्लीज उसको इग्नोर कीजिएगा. जो भी चीजें हैं हम ट्रांसपेरेंटली आपके सामने आ रहे हैं. हमारे सबके नंबर्स आपके पास हैं. आप कभी भी आके हमको अप्रोच कर सकते हो और किसी भी तरह का फॉल्स प्रोपेगेंडा को आपको विक्टिम नहीं होना है. और इस तरह की जो क्लिप्स हैं, आपको याद होगा कि नीट एग्जाम के बारे में इसी तरह के क्लिप्स कई सारे वायरल हो गए थे. And we are taking very serious cognizance of it and we will take the legal action against it. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.